तर अशी केस आली होती का तुमच्याकडे, की खूप स्ट्रेस होता, ब्लड प्रेशर वाढलेलं, पण तुम्ही जे काही इंटरव्हेन्शन केलं त्यामुळे स्ट्रेस कमी झाला आणि ब्लड प्रेशर नॉर्मल झालं, अशी एखादी केस सांगा? अशी अशी एक क्लासिक केस मला आठवते आत्ता. एक इटालियन नर्स होती. म्हणजे इटलीमध्ये ती नर्स होती. तिच्या नवऱ्याला अमेरिकेत जॉब मिळाला, ह्युस्टनमध्ये. म्हणजे आम्ही ऑस्टिनमध्ये राहतो, तिथून जवळच आहे ते. तर ह्युस्टनमध्ये त्याला जॉब मिळाला आणि ती आली आणि मग तिला अमेरिकेतल्या नर्सिंगच्या परीक्षा घ्यायला लागत होत्या. तर ती 3-4 महिन्यांनी परीक्षेला जायची आणि अशी 3-4दा फेल झालेली होती. त्यामुळे तिला खूप स्ट्रेस झालेला होता, की ते शिकून म्हणजे तिला तिचं व्होकेशन तिला चालू ठेवायचं होतं, म्हणून तिला खूप स्ट्रेस झाला होता. आणखीन तिचं ब्लड प्रेशर वाढलं. तिने मला कॉन्टॅक्ट केलं, की असं-असं आहे, आणखीन माझी परीक्षा पण पास होत नाही आहे, आणखीन स्ट्रेस खूप आहे, आणखीन शी वॉन्टेड टू स्टार्ट द फॅमिली आणि ते पण तिला जमत नव्हतं, पण कारण तिला ते हे पहिलं पूर्ण करायचं होतं वगैरे. असे खूप प्रॉब्लेम्स होते तिचे. तर आणि वजनाने तिची चांगली बारीक होती, व्यवस्थित होती, खायचं पण व्यवस्थित खात होती ती, तरी तिचं ब्लड प्रेशर हाय होतं. आता हिला ध्यान आणि हे शिकवणं म्हणजे खूप कठीण गोष्ट होती. म्हणजे तिला प्राणायाम करायला शिकवणं वगैरे. तर मी विचार केला, की हिला एक सिंपल गोष्ट सांगावी. मी तिला नामच सांगितलं, पण एका वेगळ्या पद्धतीने सांगितलं. ती ख्रिश्चन होती. तर तिला मी सांगितलं, तू एक तर तुला सरेंडर करायला पाहिजे. सरेंडर म्हणजे परमेश्वरावरती विश्वास ठेवायला पाहिजे. कारण ती जरी ख्रिश्चन असली तरी शी वॉज नॉट चर्चमध्ये जायची नाही, विशेष काही करायची नाही वगैरे, असं काहीच नव्हतं. तर तिला सांगितलं, की तू शांत बस, आणखीन जिजसचं नाव घे शांतपणे. आणखीन तिला एक मंत्र पण दिला मी एक, म्हणजे ज्याच्यात जिजस गुंफला होता मी आतमध्ये. ती म्हटलं, तू जिजस, मी तिला म्हटलं, की बरं, तो मंत्र नाही सांगत आहे मी आता, पण तिला म्हटलं, जिजसचं नाव घे तू शांतपणे आणि त्याच्यावर जबाबदारी सोड, तो करेल, सगळं होईल. तिने तेवढंच केलं. आणखीन रात्री झोपायच्या अगोदर अर्धा तास ते देवाची प्रार्थना करायची, आणखीन झोपायचं म्हटलं झोपेमध्ये. आणखीन सांगायचं, की तो करेल, तो करेल, असं म्हटलं तिला. एवढं केलं फक्त. आणखीन तिचं 1 महिन्यामध्ये त्यानंतर तिची परीक्षा होती. 4दा फेल झालेली. ती शांतपणे गेली, तिचं डोकं व्यवस्थित चाललं, आणखीन ती परीक्षेत पास झाली. आणखीन बाय द टाईम शी वेंट फॉर द एक्झाम, तिचं ब्लड प्रेशर नॉर्मल झालं. 3 आठवड्यात तिने परीक्षेच्या अगोदर 1 आठवडा तिने गोळ्या बंद केलेल्या होत्या, ज्या 2 वर्ष तिच्या गोळ्या चालू होत्या. अरे वा, म्हणजे खूप छान तिच्यावर परिणाम झाला नाही का? खूपच. पण मग बाकीच्यांना तुम्ही काही मेडिटेशन देता का? हो, मी मेडिटेशन हा फार मी वयाच्या 27व्या वर्षी मी मेडिटेशन शिकलो. आमचं लग्न झाल्यानंतर माझ्या मिसेसच्या आईने मला मेडिटेशन शिकवलं. आणखीन तेव्हापासून मी मेडिटेशन करतो. त्याचा मला खूप उपयोग झाला, की मी अशा इतक्या अप अँड डाऊनमधून माझ्या आयुष्यामध्ये गेलेलो आणि इतका स्ट्रेसफुल जॉब मी केलेले आहेत, की विदाऊट मेडिटेशन आणखीन हे शक्य झालं नसतं. तर मेडिटेशनचे मी वेगवेगळे प्रकार शिकलो. आणखीन वेगवेगळ्या गुरूंकडे जाऊन शिकलो ते. आणखीन म्हणजे झेन मेडिटेशन, विपश्यना वगैरेचा पण अभ्यास केला. वेगवेगळे आपले ग्रंथ वाचले. आणि त्यानंतर मी रेग्युलरली मेडिटेशन करून मी असं मला कळलं, की आपण मेडिटेशन करतो हे आपण ध्यानस्थ अवस्थेत जाण्याचा प्रयत्न करत असतो. सो म्हणजे ऑब्जेक्ट ऑफ डुईंग मेडिटेशन इज गेट इन टू द मेडिटेटिव्ह स्टेट ऑफ माइंड. सो पण आपल्याला जर आता हे टँजिबल गोष्टी जर अचीव करायच्या असतील तर मेडिटेटिव्ह स्टेट ऑफ माइंडमध्ये आपण गेलो एकदा, की त्यानंतर मन खूप तरल होतं. म्हणजे सूक्ष्म होतं मन, म्हणतात तुम्ही करा. तर त्या अवस्थेमध्ये गेल्यानंतर माणूस म्हणजे मन खूप सजेस्टिव्ह असतं, ऑटो सजेशनला. तर त्या स्टेजमध्ये जाऊन तुम्ही जर आपल्याला जे व्हायचं आहे पुढे ते जर म्हणजे आपल्याला जे इमोशन्स जे आपल्याला निगेट करायचे आहेत, म्हणजे फिअर, अँगर, हेट्रेड, जेलसी, त्यानंतर ग्रीफ,
हे सगळे जे आपल्याला जर निगेट करायचे असतील तर त्या स्टेटमध्ये जाऊन जर तुम्ही मनाला जर सांगितलं की आपल्याला काय करायचं ते आपण जर आपल्या गीतेतल्या ह्याच्यावरून जर आपण सांगितलं की मला असं व्हायचं आहे, तर त्याच्यासाठी मी एक फक्त व्हर्स मी वापरतो. म्हणजे ते फार मला तो महत्त्वाचा वाटतो. तो म्हणजे 5वा श्लोक 15व्या अध्यायातला गीतेमधला. निर्माणमोहा जितसंग दोषा अध्यात्मनित्या विनिवृत्त कामाहा द्वंद्वय विमुक्ता सुखदुःख संज्ञे गच्छन्त्य मूढा पदमव्ययम तत्. ह्या ज्या 4-5 क्वालिटीज आहेत त्या जर तुम्ही इम्बाईब केल्या तर तुम्ही स्ट्रेस फ्री सक्सेस मिळवू शकता. किती हाय गोल ठेवू शकता आणि तुम्हाला स्ट्रेस होणार नाही. तुमचं आयुष्य बदलेल, म्हणजे तुमचा स्वभाव बदलेल, आयुष्य बदलेल, ब्लड प्रेशर बरं होईल, सगळ्या गोष्टी बऱ्या होतील. तुम्ही स्वतःला ट्रेन करू शकाल. तर हा फार महत्त्वाचा आहे. म्हणजे निर्माण म्हणजे तुम्हाला मी नाही म्हणजे मला मान नाही, म्हणजे मी आणखीन परमेश्वर वेगळा नाही. जितसंग दोषा म्हणजे अटॅचमेंट नाही, मला संग दोष नाही. अध्यात्मनित्य म्हणजे स्वतःच्या आत्म्यावरती माझं कॉन्सन्ट्रेशन आहे. आणखीन द्वंद्वय विमुक्त म्हणजे द्वंद्व नाही, तो त्रयस्य वृत्तीने बघतो की ही गोष्ट आहे तशीच आहे, त्याला ही चांगली वाईट, सुख दुःख, गरम थंड असं काहीच नाही. आणखीन सुखदुःख पण एकच आहे, तो पण त्रयस्य दृष्टीने बघतो. असा जो माणूस आहे तो मोक्षाला पोचतो, असा त्याचा अर्थ आहे. पण हे जर तुम्ही त्या स्टेटमध्ये असताना मी असा होणार आहे असं जर तुम्ही सांगितलं तर तुम्ही तसे होता ॲक्च्युली, आणि सगळे रोग बरे होतात. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.